सोन्याप्रमाणे चांदीतही असते इतर धातूंची भेसळ. शुद्ध चांदीचा दागिना नेमका असतो कसा पहा. दागिने म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे तर गुंतवणुकीचं प्रतीक देखील आहेत. म्हणूनच सोनं असो किंवा चांदी खरेदी करताना शुद्धतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अनेकदा लोकांना वाटतं की चांदी म्हणजे नेहमीच शुद्ध असते, पण वास्तव वेगळं आहे. सोन्याप्रमाणे चांदीतही इतर धातूंची भेसळ केली जाते. तज्ज्ञ सांगतात की चांदीची बनावट टिकावी आणि चमक दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी अॅलॉय म्हणजेच इतर धातू मिसळला जातो. यामुळे दागिन्यांना मजबूती मिळते आणि ते लवकर तुटत नाहीत. मात्र काही व्यापारी नफा वाढवण्यासाठी कमी दर्जाचे धातू वापरतात, ज्यामुळे चांदीची गुणवत्ता कमी होते. शुद्धतेच्या दृष्टीने 92.5 सिल्वर हे सर्वाधिक मानांक मानले जाते. म्हणजेच 100 ग्राम चांदीच्या दागिन्यात सुमारे 92.5 ग्राम शुद्ध चांदी असते आणि उर्वरित भागात कॉपर किंवा इतर योग्य धातूंचा समावेश असतो. अशा प्रमाणातच तयार झालेल्या चांदीला हॉलमार्किंग मिळते. ज्या चांदीच्या दागिन्यात 80% कमी शुद्ध चांदी असेल तर तो दागिना निकृष्ट दर्जाचा समजला जातो. त्यामुळे चांदीचे दागिने खरेदी करताना दागिन्यावर 92.5 किंवा हॉलमार्क चिन्ह आहे की नाही हे तपासा. प्रत्येक खरेदीपूर्वी योग्य माहिती, हॉलमार्क आणि विश्वासार्ह विक्रेता यांची खात्री करूनच खरेदी करा.